श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याची नवी दारे उघडणार आहे का? करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल का? व्यवसायात नवीन व्यवहार यशस्वी ठरतील का? आर्थिक अडचणी कमी होतील की अनपेक्षित खर्च वाढतील? कुटुंबातील नात्यांमध्ये अधिक प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होईल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात सुखद घडामोडी घडतील का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल का? या आठवड्यात ग्रहांची कृपा तुमच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडवून आणणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि मनावरील ताण हळूहळू कमी होईल. तुमच्या मेहनतीची दखल योग्य व्यक्तींकडून घेतली जाईल, त्यामुळे आत्मविश्वास अधिक दृढ होईल. या आठवड्यात प्रत्येक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेणं गरजेचे आहे. घाईत घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात. कुटुंबियांचे सहकार्य, मित्रांचा पाठिंबा आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचे ठरेल. नवीन ओळखी आणि नवीन संधी भविष्यात प्रगतीचा मार्ग खुला करतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा शुभ घटना मन प्रसन्न करणारी ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचा विश्वास संपादन करता येईल. तुमच्या कामातील शिस्त, अचूकता आणि प्रामाणिकपणामुळे तुम्हाला विशेष जबाबदारी मिळू शकते. बढती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळतील. मार्केटिंग, लेखन, शिक्षण, बँकिंग, अकाउंट्स किंवा वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार ठेवा आणि कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याची नीट तपासणी करा. स्पर्धकांपेक्षा तुमचे नियोजन अधिक प्रभावी ठरेल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास अनेक कामे सहज पूर्ण होतील. सातत्य, संयम आणि वेळेचे योग्य नियोजन या 3 गोष्टी या आठवड्यात तुमच्या यशाचे मुख्य आधार ठरतील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरी खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही आवश्यक खर्च होतील, पण ते भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारात घाई करू नका. बचत वाढवण्यासाठी नवीन योजना आखाल. एखादा जुना आर्थिक वाद मिटण्याची शक्यता आहे. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी एखादा अतिरिक्त आर्थिक लाभ किंवा बोनस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. योग्य आर्थिक शिस्त राखल्यास भविष्यात मजबूत पाया तयार होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण प्रेम, जिव्हाळा आणि समाधानाने भरलेले राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास वाढेल. घरातील एखाद्या शुभ कार्याची तयारी किंवा आनंददायी कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या जुन्या मतभेदावर शांतपणे चर्चा करून तो कायमचा मिटवण्याची संधी मिळेल. घरातील जबाबदाऱ्या सर्वांनी मिळून पार पाडल्यामुळे तणाव कमी होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठींमुळे आनंदाचे क्षण अनुभवता येतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक ऊर्जा आणि समाधान देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्याने नात्यातील अनेक गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. भविष्यातील योजना एकत्रितपणे आखण्याची संधी मिळू शकते. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा नवीन ओळख मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक मजबूत होईल. छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा. आठवड्याच्या शेवटी एकत्र प्रवास किंवा छोटा आनंददायी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नात्यात विश्वास टिकवणे हेच सर्वात मोठे यश ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात विशेष प्रगती करणारा आहे. कठीण विषय समजण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. अभ्यासाचे नियोजन यशस्वी ठरेल. नवीन अभ्यासक्रम किंवा कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. मित्रांसोबत सकारात्मक चर्चा केल्याने नवीन माहिती मिळेल. मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे टाळा. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल.
मेहनत आणि शिस्त यांचा योग्य समतोल राखल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा कौटुंबिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. व्यवसायाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरेल. नवीन व्यक्तींशी ओळख होईल आणि त्यातून भविष्यात चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे आधीच तपासून ठेवा. कुटुंबासोबत छोटा प्रवास मानसिक ताजेपणा देईल. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास मन शांत आणि प्रसन्न राहील. प्रवासात अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. योग्य नियोजनामुळे प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्माची विशेष साथ लाभेल. नियमित पूजा, ध्यान, जप आणि नामस्मरण यामुळे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. गुरुजनांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवल्यास मानसिक तणाव कमी होईल. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर अनेक अडचणी सहज दूर होतील. या आठवड्यात अंतर्मन अधिक शांत आणि स्थिर राहील. उपाय. दर बुधवारी भगवान श्रीगणेशाला दुर्वा, मोदक आणि लाल फुले अर्पण करा. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. गरजूंना मूग डाळ, हिरव्या भाज्या किंवा शैक्षणिक साहित्य दान करणे शुभ राहील. आईवडिलांचा आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. घरात नियमित तुपाचा दिवा लावा. कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करा. वाणीमध्ये गोडवा ठेवा आणि अनावश्यक टीका टाळा. प्रत्येक कामात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवल्यास ग्रहांची कृपा अधिक लाभदायक ठरेल. एकूण कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, नियोजन आणि सकारात्मक बदलांचा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात तुमच्या कौशल्याला योग्य संधी मिळेल आणि मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल आणि बचतीकडे तुमचा कल वाढेल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांचा पाठिंबा यामुळे मानसिक समाधान लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उल्लेखनीय यश मिळू शकते, तर प्रवासातूनही नवीन अनुभव आणि लाभ मिळतील. अध्यात्मामुळे मन शांत राहील आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. या आठवड्यात संयम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे सहज गाठू शकाल. भविष्यातील प्रगतीसाठी हा आठवडा एक मजबूत पाया घालणारा ठरेल. धन्यवाद.